हॅलो डिअर स्टुडंट्स, हाव आर यू ऑल. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन टॉपिकमधल्या मोशनल EMF या सेक्शनवरती डिपेंड न्यूमरिकल्स आपण डिस्कस करतोय. नीट जे पॉईंट ऑफ व्ह्यू मोशनल EMF सेक्शन इम्पॉर्टंट असल्यामुळं आपण या सेक्शनवरती थोडे जास्तीचे न्यूमरिकल सॉल्व करणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग टाइम वी विल गो टू अवर फर्स्ट क्वेश्चन. हियर द क्वेश्चन इज a rectangular loop as shown in figure moves away from an infinitely long wire carrying current I. Find EMF induced in the loop. लूप मध्ये इंड्यूस झालेला EMF आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. EMF काय इंड्यूस होतो याचं रिझन आपल्याला फॅराडेज लॉ मध्ये मिळतं. अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ, induced whenever there is a change in magnetic flux passing through loop, EMF will be induced in that loop. एक सिंपल लॉ होता, म्हणजे एखाद्या लूपमधून पास होणारा फ्लक्स जर चेंज झाला तर त्या लूपमध्ये EMF इंड्यूस होतो. ही बेसिक थेरी सांगते. आता मॅग्नेटिक फ्लक्सचा फॉर्म्युला काय असतो? मॅग्नेटिक फ्लक्स फाय, दिस फॉर्म्युला विल बी फाय इक्वल टू बी डॉट ए कॉस थिटा असतं, पण इथं थिटा 0 असल्यामुळं अँगल जो आहे तो कॉस 0ची व्हॅल्यू 1 येते म्हणून आपण घेत नाही. सो दिस इज मॅग्नेटिक फ्लक्स. आता या लूपमधून पास होणारा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला पाहिजे तरच लूपमध्ये EMF इंड्यूस होईल, आणि हा चेंज होतो फाय बिकॉज द मॅग्नेटिक फील्ड व्हेन वी मूव्ह दिस कॉइल अवे फ्रॉम दिस वायर. आता इथं मॅग्नेटिक फील्ड कुठून आली तर मॅग्नेटिक फील्ड इथं जी आहे ती ह्या वायरची आहे, करंट कॅरिंग वायर आहे. अँड वी नो ए करंट कॅरिंग वायर प्रोड्युसेस ए मॅग्नेटिक फील्ड इन सराउंडिंग स्पेस. इथं इनवर्ड डायरेक्शननं राईट हँड थंब रूल जर यूज केला तर मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स अशा इथं इनवर्ड असतील, म्हणजे इथं सगळीकडे काय आहे? मॅग्नेटिक फील्ड आहे. या सगळ्या रिजनमध्ये काय आहे? इथं मॅग्नेटिक फील्ड आहे. बट द मॅग्नेटिक फील्ड ॲट ऑल दीज पॉईंट्स इज नॉट सेम. डिफरंट असल्यामुळं मॅग्नेटिक फील्ड इथं डिफरंट आहे, आणि मग बी चेंज होतं. अँड बिकॉज ऑफ दिस चेंज इन मॅग्नेटिक फील्ड, फ्लक्स पासिंग थ्रू दिस कॉइल चेंजेस अँड देअरफॉर EMF विल बी इंड्यूस्ड इन दिस कॉइल. कॉइलमध्ये EMF काय होईल? इंड्यूस होईल. पण प्रॉब्लेम काय आहे बघा, हा जो फ्लक्स चेंज होतोय, या फ्लक्स चेंज होणं हे कॉन्स्टंट टर्म नाही आहे. का कॉन्स्टंट नाही? मॅग्नेटिक फील्ड इज नॉट कॉन्स्टंट थ्रू आउट दिस रिजन. या रिजनमध्ये मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट नाही. मग या कॉइलमधून पास होणारा फ्लक्स जो आहे तो फ्लक्स फाइंड आउट कसा करायचा? काय करता येईल सांगा? आता फ्लक्स जर फाइंड आउट करायचा असेल तर यासाठी आपण इथं या अगोदर काय करूया, या कॉइलमधून पास होणारा फ्लक्स फाइंड आउट करूया, आणि मग चेंज इन फ्लक्स घेतलं की आपल्या लक्षात येईल आपल्याला इंड्यूस्ड EMF ही कॅल्क्युलेट करता येईल. सो हाऊ कॅन वी फाइंड आउट दी फ्लक्स पासिंग थ्रू दिस लूप फाय कॅल्क्युलेट करता येणं जरा थोडं अवघड आहे इथं. का? कारण बी कॉन्स्टंट नाही आहे. बी इथं आणि इथं सेम आहे का? नो. इथं बी वेगळे, इथं बी वेगळे, म्हणजे बी चेंज होते, आणि मग बी चेंज झाल्यामुळं फ्लक्स ह्या लूपमधून पास होणारा कॅल्क्युलेट करता येत नाही. सो वी मेक सम स्मॉल एलिमेंट्स ऑफ दिस लूप. ह्या लूपचे काही आपण पार्ट्स केले. सपोज हा एक मी पार्ट कन्सिडर केला, कम्प्लीट लूपच्या ऐवजी मी एवढा पोर्शन कन्सिडर केला. ओके, दिस एलिमेंट हॅज लेंथ dx. एवढी जी थिकनेस आहे याची, एवढाच पार्ट घेतला आहे मी. याची थिकनेस किती आहे? dx. आणि मग या स्मॉल पार्टमध्ये आपण असं म्हणणार की या स्मॉल पार्टमध्ये मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे, तेवढ्याच्या रिजनमध्ये घेऊ शकतोय कॉन्स्टंट आपण. अँड दिस स्मॉल पार्ट इज ॲट ए डिस्टन्स y फ्रॉम दी वायर. वायरपासून याचं डिस्टन्स काय आहे? y आहे. x डिस्टन्स इथपर्यंत, इथं b आहे. सो टोटल डिस्टन्स जे आहे ते लक्षात ठेवा, x प्लस काय आहे इथलं b आहे. आता इथं हा स्मॉल पार्ट, या स्मॉल पार्टचा एरिया काय असेल सांगा? स्मॉल पोर्शन घेतला मी, एवढाच पोर्शन घेतला आहे. या स्मॉल पोर्शनचा एरिया, ही लेंथ किती? L आहे. इथं मी दाखवली होती. ओके, ही साईड जी आहे याची लेंथ काय? L आहे, आणि ही थिकनेस किती आहे? dx. सो या स्मॉल पार्टचा एरिया जो आहे तो एरिया असेल आपला dx इंटू L. दिस इज द एरिया ऑफ दिस स्मॉल रिजन. नाव द मॅग्नेटिक फील्ड ॲट दिस रिजन ड्यू टू वायर. वायरपासून हा रिजन किती डिस्टन्सला आहे? y. मग या पॉईंटला असलेली मॅग्नेटिक फील्ड B. फॉर्म्युला काय? इन्फायनाइटली लॉंग वायरसाठी फॉर्म्युला काय यूज करतो आपण? μ0I/2 पाय. डिस्टन्स काय येणार इथं? y येणार. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ॲट दिस स्मॉल पोर्शन ड्यू टू ए वायर. या पॉईंटला, या स्मॉल रिजनमध्ये वायरमुळे एवढी काय आहे? मॅग्नेटिक फील्ड आहे. मग ही मॅग्नेटिक फील्ड यूज केली मी इथं. बघा, मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला काय होता? μ0I डिवायडेड बाय 2πy. नाउ व्हॉट इज दिस प्रोडक्ट? याला काय म्हटलंय आपण? दिस इज द एरिया ऑफ दिस स्मॉल रिजन अँड दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ॲट दिस स्मॉल रिजन, B इंटू ए. B इंटू ए झालं. सो वी कॅन राईट दिस ॲज फ्लक्स d phi. टोटल नाही, d phi means the flux, magnetic flux passing through this
स्मॉल रिजन, एवढ्या पोर्शनमधून पास होणारा हा काय झाला, फ्लक्स झाला. अँड नाव वी कॅन ऑब्टेन द मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग थ्रू कंप्लीट लूप. कंप्लीट लूपमधून पास होणारा मॅग्नेटिक फ्लक्स आता आपण कॅल्क्युलेट करू शकतोय. माहिती आहे तुम्हाला, स्मॉल पोर्शन घेतला, इंटिग्रेट केलं विदिन लिमिट, टोटल व्हॅल्यू मिळते. सो वी कॅन इंटिग्रेट धिस इक्वेशन विदिन लिमिट. लिमिट काय असेल बघा, हा लूप कमीत कमी लेंथ किती असेल, ही वायची व्हॅल्यू, तर वाय व्हेरिएबल आहे. सो हिअर वायची व्हॅल्यू मिनिमम एक्स, मॅक्झिमम एक्स प्लस बी. सो वी इंटिग्रेट धिस इक्वेशन विदिन लिमिट एक्स टू एक्स प्लस बी. लिमिट लक्षात आलं, एक्स पासून कुठपर्यंत, एक्स प्लस बी पर्यंत. म्यू नॉट आय अपॉन 2 पाय वाय इंटू डी एक्स एल. आता याला इंटिग्रेट करायचं आहे. हिअर वी हॅव टू इंटिग्रेट धिस इक्वेशन. या इक्वेशनला जर इंटिग्रेट केलं तर आन्सर्स काय येतील बघा आपली. ओके, येस, सॉरी, इथं डी वाय घ्यायला पाहिजे होतं. आपण डिस्टन्स काय घेतलं होतं, व्हेरिएबल वाय. सो दिस विल बी डी वाय. स्मॉल पोर्शन जे व्हेरिएबल पार्ट घेतलाय त्यालाच विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह आहे. सो dy, we can write here this as dy. So this will also dy, कारण इथं y व्हेरिएबल आहे, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू y. आता यामध्ये y व्हेरिएबल आहे, मग बाकीच्या सगळ्या टर्म्स इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. सो फाय विल बी इक्वल टू म्यू नॉट आय अपॉन आय एल, म्यू नॉट आय एल अपॉन 2 पाय. सो इंटिग्रेशनमध्ये काय राहील, एक्स प्लस बी 1 अपॉन वाय डी वाय. 1 अपॉन वाय डी वायचं इंटिग्रेशन तुम्हाला माहीत आहे. काय इंटिग्रेशन असतं, 1/x इंटिग्रेशन सिंपल फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे, लॉग एक्स किंवा ln x लिहितो आपण त्याला. मग हे जर लिहिलं मी तर, सो वी कॅन राईट हिअर ॲज ln y विदिन लिमिट x टू x प्लस b. सो यूज लिमिट्स, वी कॅन राईट दिस इक्वेशन ॲज म्यू नॉट आय एल अपॉन 2 पाय. काही राहते का बघा, मी कॅल्क्युलेशन करतोय त्यामुळे मे बी एखादी टर्म इथं लिहायची राहिली असेल, तुम्ही क्लिअर करा ते. ln, now put first upper limit x plus b minus lower limit ln x. Okay, so this is the magnetic flux passing through this complete loop. या complete loop मधून पास होणारा हा काय झाला, magnetic flux. Now when we move this coil away from the wire, या वायर पासून ह्या कॉइलला आपण अवे काय केलं, मोशन मध्ये आणलं. Then the magnetic flux passing through this wire coil phi चेंजेस, हा फाय काय होईल, चेंज होईल. सो चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स मीन्स डी फाय विथ रिस्पेक्ट टू टाइम. चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम इंड्युसेस EMF इन अ कॉइल. कॉइलमध्ये आता काय इंड्यूस होईल, EMF इंड्यूस होईल. सो हिअर वी विल टेक दी वी विल यूज दिस फाय व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. फायची व्हॅल्यू पुट केली तर काय येईल बघा, मग आता येतं E इक्वल टू, ह्या टर्म्स कॉन्स्टंटच आहेत, मग डेरिव्हेटिव्हमध्ये ह्या टर्म्स आहे अशा घेणार आपण, म्यू नॉट आय एल अपॉन 2 पाय. नाव दी डेरिव्हेटिव्ज ऑफ दीज टर्म्स काय असतील सांगा. ln x/2 चा एक्स प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1 अपॉन एक्स प्लस बी इंटू dx/dt. लक्षात आलं, विथ रिस्पेक्ट टू टीला आपण काय करतोय, याला इंटिग्रेट करतोय. मायनस ln x चा डेरिव्हेटिव्ह 1/x इंटू dx/dt. थोडा मॅथमॅटिकल पार्ट आहे, डेरिव्हेटिव्ह तुम्ही शिकलाय त्यामुळे तुम्हाला माहित आहे हा पार्ट. सो हिअर वी विल टेक dx/dt इन कॉमन. वी कॅन राईट दिस इक्वेशन ॲज E इक्वल टू म्यू नॉट आय एल अपॉन 2 पाय इंटू 1/, हे dx/dt कॉमन घ्या, मग dx/dt इन ब्रॅकेट सबट्रॅक्शनही करा याची, मग x मायनस बी डिवायडेड बाय x इंटू एक्स प्लस बी. मी सबट्रॅक्शन केली यांची. सो हिअर वी कॅन राईट दिस ॲज व्हॉट इज दिस dx/dt. कॉइलला जर इकडं मूव्ह केलं आपण तर ही एक्सची व्हॅल्यू काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल. लक्षात, डिस्टन्स, हे कॉइलचं डिस्टन्स इकडे इन्क्रीज होत जाईल, आणि मग डिस्टन्स अपॉन टाइम dx/dt इज नथिंग बट दी व्हेलॉसिटी ऑफ दिस कॉइल. मग याच्याऐवजी आपण फी लिहू शकतोय. सो दी फॉर्म्युला विल बी म्यू नॉट आय एल डिवायडेड बाय 2 पाय, इथं एल इंटू फी लिहितो मी, इंटू यामध्ये रिमेनिंग टर्म ज्या आहेत त्या कशा असतील बघा, मायनस बी, एक्स कॅन्सल होईल, मायनस बी डिवायडेड बाय एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस बी. आणि मग हे निगेटिव्ह साइन आपण कॅन्सल करू शकतो, बिकॉज अकॉर्डिंग टू द लेन्स लॉ द इंड्युस्ड EMF और करंट
direction of induced EMF or current is such that it opposes the change that produces C. ज्यामुळे E इक्वल टू जनरली मायनस डिफाईड बाय dt असाच फॉर्म्युला असतो आणि मग हे मायनस तुम्ही कॅन्सल करू शकताय. सो यू विल गेट फायनल आन्सर. मी इथं लिहितो फायनल आन्सर, नंतर इरेज करूया. E विल बी इक्वल टू म्यू नॉट I L phi B सगळ्या टर्म्सली एकत्र लिहिल्या डिवायडेड बाय 2 pi x in bracket x plus b. सो दिस इज दी व्हॅल्यू ऑफ इंड्युस्ड EMF इन धिस लूप. या लूपमध्ये इंड्यूस झालेल्या EMFची काय आहे ही व्हॅल्यू आहे, तेच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. लक्षात आलं काय केलंय, थोडा मॅथमॅटिकल पार्ट यूज करून याला व्यवस्थित लक्षात ठेवा, प्रिपेअर करा. सेम कंडिशन आणखी एक आपण स्टडी करतोय. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे आपला, या क्वेश्चनमध्ये आपण अशाच टाईपचा एक क्वेश्चन बघणार आहे, फक्त इथं आता आपला लूप नाही. नाव हा क्वेश्चन, याचा आन्सर कळालं, नोट डाऊन करून ठेवा, मी इरेज करतोय. नाव सी नेक्स्ट क्वेश्चन. हिअर द क्वेश्चन इज, क्वेश्चन काय आहे बघा. ए रॉड ऑफ लेंथ L, दिस इज अवर रॉड, is placed perpendicular to a long straight wire. वायरला रॉड परपेंडिक्युलर प्लेस केलाय, कॅरिंग करंट I, वायर मधून करंट I पास होतोय. द रॉड इज मूव पॅरलल टू दी वायर. रॉडला आपण असा इकडं मूव करणार आहे. विथ व्हेलॉसिटी phi. फाइंड EMF इंड्युस्ड इन दी रॉड इफ इट्स नियरेस्ट एंड इज ॲट ए डिस्टन्स A फ्रॉम दी वायर. लक्षात आलं. आता इथं काल हा एक पार्ट एक मी एक्सप्लेन केला होता की या वायरमुळं इथं जी मॅग्नेटिक फील्ड असते, त्या मॅग्नेटिक फील्डमधून आपण या रॉडला जर मूव्ह केलं तर ह्या रॉडमध्ये सुद्धा EMF इंड्यूस होऊ शकतोय. बट वेन इफ द लेंथ ऑफ रॉड कट्स दी मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. आता इथं मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स कशा असणार आहेत, याची मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, लाईक दिस इनवर्ड. म्हणजे इथं इनवर्ड मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स आहेत. मग इनवर्ड मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्सला हा रॉड इकडं मूव्ह झाला तर याची लेंथ ही मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्सना कट करेल. So there will be an EMF is induced in the rod. मग रॉडमध्ये EMF इंड्यूस होईल, कधी होणार नाही, इफ दिस रॉड इज मूव्ड लाईक धिस. याची लेंथ अशी जर मूव्ह केली तुम्ही, लाईन्स अशा आहेत, रॉड असा जाईल, रॉडची लेंथ मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्सला कट करणार नाही, EMF इंड्यूस होणार नाही. सो हिअर वी कॅन फाइंड आउट द इंड्युस्ड EMF इन दिस रॉड. बट हिअर द प्रॉब्लेम इज मॅग्नेटिक फील्ड इज नॉट कॉन्स्टंट थ्रू आउट दिस रिजन. इथं मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट नाही. जर कॉन्स्टंट असती सगळीकडे मॅग्नेटिक फील्ड, देन वी नो दी फॉर्म्युला फॉर इंड्युस्ड EMF और मोशनल EMF ड्यू टू दी ट्रान्सलेशनल मोशन ऑफ कंडक्टर. आणि मग त्यामध्ये E विल बी इक्वल टू BLV हा फॉर्म्युला डिराईव्ह केला होता आपण. याची लेंथ, इथं असलेली मॅग्नेटिक फील्ड आणि त्याची व्हेलॉसिटी phi. आता इथं phi आणि L घेता येईल आपल्याला, बट व्हॉट अबाउट B? B इज नॉट कॉन्स्टंट इन दिस रिजन. परत तोच प्रॉब्लेम आला आणि मग B कॉन्स्टंट नसल्यामुळं आपण इथं तीच कंडिशन घेतोय. वी कन्सिडर ए स्मॉल पोर्शन ऑफ धिस रॉड. या रॉडचा एक स्मॉल पार्ट कन्सिडर केला आपण, हा पार्ट घेतला. ओके, लाईक दिस. द लेंथ ऑफ दिस स्मॉल एलिमेंट इज dx. याची लेंथ, जसं मगाशी मी इथं dx घेतलं होतं ते ॲक्च्युली y घेतलं का, त्या डिस्टन्सला y म्हटलं होतं. आता इथं आपण असं म्हणूया, इथं ती चूक होणार नाही, आता ते करेक्ट करूया. सपोज दिस स्मॉल एलिमेंट इज ॲट ए डिस्टन्स x फ्रॉम दी वायर. वायरपासून ह्या स्मॉल वायरच्या पार्टची डिस्टन्सची व्हॅल्यू काय आहे, x आहे, आणि याची लेंथ किती आहे, dx आहे. नाऊ द मॅग्नेटिक फील्ड ॲट दिस पॉईंट, या पॉईंटला असलेली मॅग्नेटिक फील्ड वायरमुळं B विल बी इक्वल टू म्यू नॉट I अपॉन 2 pi x. इन्फायनाइटली लॉंग वायरचा फॉर्म्युला मी फक्त यूज करतोय, म्हणजे या पोर्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड एवढी आहे, हेही लक्षात आलं आपल्याला. आता इथं मॅग्नेटिक फील्ड ही एवढी आहे, याची लेंथ माहिती आहे आपल्याला dx आहे. देन इफ वी मूव धिस स्मॉल पार्ट इन दिस डायरेक्शन विथ व्हेलॉसिटी phi, देन द EMF इंड्युस्ड इन दिस स्मॉल पार्ट DE इक्वल टू B म्हणजे हा पार्ट झाला. मग याला इथं आपण पुट करूया. सो B विल बी इक्वल टू म्यू नॉट I अपॉन 2 pi x इंटू लेंथ विल बी dx. याची लेंथ काय होती, dx होती रॉडची लेंथ, आणि याची व्हेलॉसिटी काय होती, phi. सो BL phi. तोच फॉर्म्युला यूज केला आहे, फक्त एवढ्याशा स्मॉल पार्टसाठी, कम्प्लीट वायरसाठी नाही. आणि मग इथं B कॉन्स्टंट आहे त्या एवढ्या रिजनमध्ये फक्त. नाव हिअर दिस इज द फ्लक्स ड्यू टू द मोशन ऑफ दिस स्मॉल एलिमेंट ओनली. मग कम्प्लीट रॉडचा घ्यायचा असेल तर वी कॅन इंटिग्रेट दिस इक्वेशन. सो दी induced EMF E in the complete rod can be obtained by integrating this equation within limit. लिमिट इथून इथपर्यंत असणार आहे.
म्हणजे मिनिमम लिमिट ए आहे, मॅक्झिमम लिमिट असणार आहे ए प्लस यल. अँड वी कॅन इंटिग्रेट दिस इक्वेशन म्यू नॉट आय अपॉन 2πx into dx into phi. Now take constant terms outside. Mu naught constant है, current constant है, velocity constant है, 2π constant है. So the remaining terms will be a plus l. हा formula आला. And the remaining terms are 1/x into dx. या व्हॅल्यू राहिला 1/x into काय आलं dx. आणि यामध्ये फक्त velocity जी आहे ती काय राहते, unknown राहते. So now we can take the integration of this equation. So e will be equal to constant term आहे अशा लिहितो मी इथं म्यू नॉट आय फी डिवाइडेड बाय 2π in bracket. Take the integration 1/x. What is the integration of 1/x? ln x within limit a to a plus l. Now mu naught I phi divided by 2π in bracket ln first limit is a plus l minus second limit is ln of a. आणि मग तुमच्या लक्षात येत असेल log a मायनस log b चा फॉर्म्युला जर यूज केला तर याला आपण असंही लिहू शकतोय. म्हणजे जो ऑप्शन होता त्या फॉर्ममध्ये मी कन्वर्ट करतोय म्यू नॉट आय फी अपॉन 2π इंटू ln. आता ब्रॅकेट लावायची गरज नाही, ln इन ब्रॅकेट a प्लस l अपॉन a. दिस इज द व्हॅल्यू ऑफ EMF इंड्युस्ड इन अ रॉड. रॉडमध्ये इंड्यूस झालेल्या EMFची ही काय मिळते आपल्याला व्हॅल्यू मिळते. एक सिंपल फॉर्म्युला तयार होतो याचा. ओके, सो वी कॅन ऑब्टेन द इंड्युस्ड EMF बाय युजिंग दिस फॉर्म्युला. ह्या थेरॉटिकल कन्सेप्ट आहेत. तुम्हाला एखाद्या क्वेश्चनमध्ये ही कन्सेप्ट असेल तर तुम्ही फॉर्म्युला पाठ करून ठेवू शकताय. जर रॉडची कंडिशन आली, रॉड असा मूव्ह होतो दिलं तर त्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा. ह्या कन्सेप्ट लक्षात ठेवायचे तुम्हाला. आणि मग नीट जेईच्या एक्झाममध्ये अशाच टाईपचा क्वेश्चन विचारला जातो, पण हाच नसतो, ही कन्सेप्ट असते तिथं. मग तुम्ही एवढं सगळं करण्यापेक्षा फॉर्म्युला जर लक्षात ठेवला असेल व्यवस्थित की याला असं फाइंड आउट करायचं होतं तर त्याला त्या क्वेश्चनला सॉल्व्ह करताना अप्लाय करता येतं. ओके, नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन इज ए रॉड ऑफ लेंथ L and resistance small r rotates about one end. हा रॉड कन्सिडर करा इथं. दिस इज अवर ब्ल्यू कलर रॉड. दिस रॉड इज ऑफ लेंथ L. याची लेंथ जी आहे रॉडची ती किती दिली आपल्याला L दिले. अँड दी रेजिस्टन्स ऑफ दिस रॉड इज स्मॉल r. या रॉडला रेजिस्टन्स आहे स्मॉल r. रोटेट्स अबाउट वन एंड म्हणजे या डायरेक्शन असा काय होतोय तो रोटेट होतोय. ओके, सपोज दिस एंड इज फिक्स्ड अँड द रॉड इज रोटेट्स अबाउट दिस एंड. म्हणजे या डायरेक्शननं असा हा रॉड काय होतो इथं रोटेट होतोय. हा एंड फिक्स आहे, हा असा रोटेट होणार आहे इथं. ओके, नाउ इट्स अदर एंड टचेस ए कंडक्टिंग रिंग ऑफ निग्लिजिबल रेजिस्टन्स. म्हणजे बघा हा सेंटर फिक्स आहे आणि हा एंड इथं दिस इज ए कंडक्टिंग रिंग. एक रिंग आहे आणि याला इथं कॉन्टॅक्ट आहे म्हणजे इथं टच केलं आहे. म्हणजे त्या रिंगवरती असा तो काय होतोय स्लाइड होतोय असं कन्सिडर करा. या रिंगचा रेजिस्टन्स निग्लिजिबल आहे असं दिलेलं आहे. ए रेजिस्टन्स कॅपिटल आर इज कनेक्टेड बिटवीन दी सेंटर अँड पेरिफेरी. म्हणजे इथून इथपर्यंत एक रेजिस्टन्स कनेक्ट केला आहे कॅपिटल आर इथं कनेक्ट केलं या रिंगला आणि हा रॉडचा फिक्स एंड याला कनेक्शन दिलं आहे. ओके, ड्रॉ दी इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलन्स अँड फाइंड दी करंट इन रेजिस्टन्स कॅपिटल आर. आपल्याला ह्या कॅपिटल आर मधून पास होणारा करंट फाइंड आउट करायचा आहे प्लस याचा इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे इथं जो इमॅजिनरी EMF इंड्यूस होतोय, करंट फ्लो होतोय त्या सगळ्यांचा विचार करायचा आहे. नाउ हिअर सपोज द लेंथ ऑफ दिस रॉड इज L and this rod is moving in the motion of this rod is now rotational motion and we know because of the rotational motion of rod in a magnetic field EMF is induced in a rod and that induced EMF is equal to E equal to half B omega L square. So here length of rod is capital L. We can write this as this amount of EMF will be induced in this rod. आता जो EMF induce झालाय रॉड मधला तो EMF मला इथं रिप्रेझेंट करायचा आहे. सपोज मी असा रिप्रेझेंट केला इथं. या रॉडला फर्स्ट एक रेजिस्टन्स आहे. सो दिस विल बी द रेजिस्टन्स ऑफ रॉड स्मॉल आर व्हॅल्यू आहे. याच्यामध्ये आता एक EMF इंड्यूस झाला आहे. दिस विल बी द EMF इंड्युस्ड इन अ रॉड. असाच का रॉडची व्हेलॉसिटी इकडं आहे. मग रॉडची व्हेलॉसिटी इकडं
magnetic field inward, so current will be passes right hand Fleming's right hand rule कशात येते मोशन मॅग्नेटिक फील्ड करंट इंड्युस्ड करंट इकडं व्हेलॉसिटी आहे मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड आहे थंब मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ करंट करंट इकडं मीन्स करंट कसा फ्लो होतो इकडं कधी पॉसिबल आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जातो ना म्हणजे करंट इकडं असेल इकडून इनवर्ड असेल लाईक दिस सो दिस इज द EMF इंड्युस्ड आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आता नाव हिअर दिस इज अवर रेजिस्टन्स कॅपिटल R आणि मग हा पॉईंट आणि इथं अशी रिंग आहे कंडक्टिंग रिंग आहे इथं हे कनेक्ट आहेच प्लस इकडूनही कनेक्ट आहे मग हे इथं असं कनेक्ट केलं काय किंवा मी परत रिपीट इकडून कनेक्ट केलं काय एकच झालं फक्त वायर आहे ही ज्याला रेजिस्टन्सही नाही आहे मग ह्या दोन वायर घ्यायची गरजही नाही आता रेजिस्टन्स नसेल तर वी कॅन कन्सिडर ए सिंगल वायर हिअर हे दोन पॉईंट कनेक्ट आहेत एकमेकांना नाव दिस रेजिस्टन्स विल बी कॅपिटल R EMF इज E and the current passes through this circuit like this. This is the electrical equivalence of this diagram. याचा हा electrical equivalence झाला and we know the current passing through this wire I equal to EMF upon capital R plus small r total resistance. EMF चा फॉर्म्युला माहित आहे आपल्याला आठवते का E equal to I in bracket capital R plus small r फक्त आपण याला capital E symbol यूज केलं तर EMF ला मग current will be equal to E upon capital R plus small r. So this amount of current passes through the resistance R आणि मग ते E ची व्हॅल्यू पुट केली तर कसं आन्सर येईल बघा करंट पासिंग थ्रू कॉईल I इक्वल टू E आता हे 2 आहे डिवाइडला 2 येईल B ओमेगा L स्क्वेअर डिवाइड बाय 2 in bracket capital R plus small r. So this amount of current will passes through this resistance capital R. लक्षात आलं कसं फाइंड आउट केलं आहे सिम्पल कंडिशन आहेत सेम वे ना आणखी एक डायग्राम मी तशीच एक सिमिलर ड्रॉ केले कंडिशन बघा फिगर शोज रॉड PQ दिस इज अवर रॉड PQ ऑफ मास M याचं मास M आहे अँड रेजिस्टन्स R याला रेजिस्टन्स आहे रॉडला स्मॉल r मूविंग ऑन टू फिक्स्ड रेजिस्टन्सलेस स्मूथ कंडक्टिंग रेल्स क्लोज्ड ऑन बोथ साइड हा पार्ट दीज आर दी टू स्मूथ कंडक्टिंग रेल्स ह्या रेलचे ट्रॅक आहेत असं कन्सिडर करा दोन्ही साईडला क्लोज केले ट्रॅक इकडे R1 रेजिस्टन्स आहे इकडे R2 रेजिस्टन्स आहे अँड देर इज ए मॅग्नेटिक फील्ड विच इज इन इनवर्ड डायरेक्शन इथंही मॅग्नेटिक फील्ड होती लक्षात ठेवा मॅग्नेटिक फील्डमध्येच तो रॉड रोटेट होतो सिमिलरली इथंही मॅग्नेटिक फील्ड हा इनवर्ड आहे इनवर्ड मॅग्नेटिक फील्डमधून हा रॉड इकडे मूव्ह होतोय म्हणजे कट करत जाणार EMF इंड्यूस होणार सो दी इंड्युस्ड EMF इन दिस रॉड PQ E विल बी इक्वल टू BLV सिम्पल आहे व्हेलॉसिटी वे लेंथ Lच आहे मॅग्नेटिक फील्ड B आहे आणि एवढीच व्हॅल्यू असेल EMF इंड्यूस यामध्ये झालेली आता आपल्याला विचारले करंट इन दी रॉड रॉडमधून पास होणारा करंट काय असेल आता करंट म्हणजे हा सर्किटमधून पास होणारा करंट असतो मग सर्किटमध्ये रेजिस्टन्स किती आहेत 3 रेजिस्टर आहेत सेल इथं जो इंड्यूस झाला रॉड PQ मध्ये कसा असेल सेल सांगा डायरेक्शन सहित घ्यायचा असेल तर सपोज याचा रेजिस्टन्स काय आहे स्मॉल r रॉडचा रेजिस्टन्स रॉडमध्ये एक सेल पण तयार झालाय रॉड इज मुव्हिंग इन दिस डायरेक्शन इकडे रॉड मूव्ह होतोय मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड आहे करंट विल बी इंड्युस्ड फ्रॉम Q टू P Q टू P असलं की लक्षात ठेवायचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह करंट इकडून इकडे जातोय हा झाला इंड्युस्ड EMF इथला एवढाच पार्ट झाला बट हिअर देर आर 2 मोर रेजिस्टर इथे एक रेजिस्टर आहे R2 इकडे एक रेजिस्टर आहे R1 आणि मग आता या सर्किटमधून पास होणारा आपल्याला काय विचारलाय करंट विचारलाय या सर्किटला आपण असंही ड्रॉ करू शकतोय हा स्मॉल r हा आपला EMF मी इथं असं ड्रॉ करतो तर हे जे दोन आहेत हा रेजिस्टर इकडे कनेक्ट केला तरीही चालेल इथं म्हणजे हा R1 आणि त्याला पॅरलमध्ये दुसरा रेजिस्टन्स R2 हा R1 हा R2 हे दोन कसे आहेत पॅरलल मग या दोघांचं कॉम्बिनेशन काय येईल R1 R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2 मी डायरेक्ट लिहितोय दिस इज दी रेजिस्टन्स ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ दिस 2 रेजिस्टर पॅरलल कॉम्बिनेशन 1/R प्लस 1/R ॲड करा R1 प्लस R2 अपॉन R1 R2 रेसिप्रोकल घेतला की R1 R2 अपॉन R1 प्लस R2 ओके आणि मग याला सिरीजमध्ये परत स्मॉल r आहे म्हणजे प्लस स्मॉल r होईल सो दिस इज द टोटल रेजिस्टन्स ऑफ सर्किट अँड नाउ यूज इन द सेम वे करंट पासिंग थ्रू दिस सर्किट I इक्वल टू E बाय रेजिस्टन्स टोटल काय आहे कॅपिटल R1 R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2 इंटू प्लस स्मॉल r हा टोटल रेजिस्टन्स झाला सर्किटचा आणि इथं EMF ची व्हॅल्यू जर पुट केली आपण तर EMF ची व्हॅल्यू आहे BLV
ओके, सो दिस अमाऊंट ऑफ करंट विल पास थ्रू दिस सर्किट. या सर्किटमधून एवढा करंट काय होईल, पास होईल. क्वेश्चन जरी सिंपल असले तरी कंडिशन कशा अप्लाय करायच्या हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चनसाठी तुम्हाला त्या युजफुल असतील. नाउ सी क्वेश्चन नंबर 5. A conducting rod AC of length 4L is rotated about point O in a uniform magnetic field B bar directed into the plane of the paper. काही डिस्टन्स गिवन आहेत, AO इक्वल टू L दिले अँड OC इक्वल टू 3L. एकच रॉड आहे, सिंगल रॉड आहे. ओके, अँड दिस रॉड इज रोटेटेड अबाउट दिस पॉईंट O. या पॉईंट थ्रू नाही, म्हणजे एका एंड थ्रू रोटेट होत नाही, तर इथून रोटेट होतोय असा. हा फिक्स आहे आणि याला असं रोटेट करतोय आपण. याचा अर्थ काय होतो, तर इथं ॲक्च्युली मिनिंग होतं की 2 रॉड्स सेपरेटली जर कन्सिडर केले आपण. फर्स्ट रॉड कन्सिडर करूया AO. दिस इज अवर फर्स्ट रॉड AO. दिस रॉड इज मूव्हिंग इन दिस डायरेक्शन. ही व्हेलॉसिटी झाली याची, इकडं असा मूव्ह होईल, म्हणजे याला जर असं रोटेट केलं तर. आणि मग या रोटेट होणाऱ्या रॉडमुळं ज्याची लेंथ किती आहे, L आहे. आता एखादा रॉड मॅग्नेटिक फील्डमध्ये रोटेट होत असेल तर त्यामध्ये इंड्यूस झालेला जो EMF असतो, that EMF will be equal to half B angular velocity omega into L square. This is the EMF induced in this part of the rod. आता या पार्टमध्ये जो इंड्यूस झालेला EMF आहे त्याची डायरेक्शन कशी असेल सांगा. करंट कसा इंड्यूस होईल, राईट हँड रूल, फ्लेमिंग्स राईट हँड रूल यूज करायचा. मोशन म्हटलं की थंब डाऊनवर्ड. मॅग्नेटिक फील्ड कुठे आहे बघा, इथं मोशन इकडे, मॅग्नेटिक फील्ड इकडे आहे. या टाईपमध्ये मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये आहे, मोशन डाऊनवर्ड आहे, मिडल फिंगर इकडं येईल अशी. सो करंट विल फ्लो इन दिस डायरेक्शन. करंट इकडं जात असेल तर इकडं निगेटिव्ह, इकडं काय येईल पॉझिटिव्ह. करंट असा इकडं काय होईल, फ्लो होईल. ओके, सो दिस इज दी EMF इंड्युस्ड इन दिस. याला E1 म्हणूया आपण. कोणत्या पार्टमध्ये, फक्त AO मध्ये. हा इकडं येतोय, बट दिस रॉड, दिस पार्ट मूव्ज इन दिस डायरेक्शन. हा इकडं मूव्ह होईल, हा इकडं मूव्ह होईल. आता OCचा विचार करा, फक्त OC असेल तर हा OC रॉड झाला. ओके, दिस इज अवर OC पार्ट. दिस पार्ट मूव्ज इन दिस डायरेक्शन. हा असा इकडं मूव्ह होईल, रोटेट होईल तिथं. याची व्हेलॉसिटी Vच आहे, त्याची Vच असेल. अँग्युलर व्हेलॉसिटी दोघांची सेमच असणार आहे. सो द लेंथ ऑफ दिस रॉड इज 3L. मॅग्नेटिक फील्ड तीच आहे. आणि मग जर आपण सेकंड रॉडमध्ये इंड्यूस झालेला EMF कन्सिडर केला E2, देन दिस विल बी हाफ. हे आहे असं आलं B ओमेगा L स्क्वेअरच्या ऐवजी काय येईल आता 3L स्क्वेअर. लेंथ फक्त चेंज झाली. 3 स्क्वेअर 9, म्हणजेच हे येणार 9/2 B ओमेगा L स्क्वेअर. हे झालं काय E2. आता E2चं इक्विव्हॅलंट सर्किट ड्रॉ केलं तर हा पॉईंट कोणता आपला O पॉईंट. याला ही वायर कनेक्टच आहे ना इकडं, आणि याच्यातही एक EMF इंड्यूस झाला आहे. आता हा सेकंड EMFची करंटची डायरेक्शन कशी असेल, हा मोशनमध्ये कुठे आहे, अपवर्ड आहे. ओके, मोशन अपवर्ड आहे, इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड, मिडल फिंगर इकडे येईल. सो करंट हिअर, द करंट विल पास इन दिस डायरेक्शन. म्हणजे इकडं होईल, म्हणजे इकडं पॉझिटिव्ह, इकडं निगेटिव्ह. या टाईपमध्ये हा सेकंड EMF इंड्यूस झाला. दिस इज अवर B पॉईंट, दिस इज अवर A पॉईंट. सपोज पोटेन्शियल ॲट A इज फी A अँड पोटेन्शियल ॲट B इज फी B. सो हिअर वी हॅव टू फाइंड फी A मायनस फी B. आपल्याला फाइंड आउट करायचं या दोन पॉईंटच्या मध्ये असलेला पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. मग मला सांगा, पोटेन्शियल डिफरन्स जर फाइंड आउट करायचा असेल या दोन पॉईंटच्या मध्ये, तर काय असेल, तर यांचा इफेक्टिव्ह असेल. तुम्ही याला दोन पद्धतीने फाइंड आउट करू शकता. हायर पोटेन्शियल कुठलं, यातलं फी A, कारण करंट इथून इकडं फ्लो होतोय. लोअर पोटेन्शियल कोणतं घेता येईल, फी B घेता येईल, कारण करंट इकडं नाही जात, ॲक्च्युली करंट इकडं जातोय. ओके, सो नाउ वी कॅन कन्सिडर फी A मायनस फी B. क्रिचार्फ्स लॉ ही यूज करू शकताय. फी A मायनस, आता हे क्रिचार्फ्स लॉ वरून जर घ्यायला गेलो आपण, दिस इज पोटेन्शियल फी A. ओके, इथून आपण इकडे येतोय. सपोज इथं VA पोटेन्शियल होतं. सेलमधून कसं क्रॉस झालोय आपण, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह गेलं तर प्लस E घेतो आपण. सो प्लस E1, देन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह मायनस E2. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह काय येणार इथं, मायनस E2 मायनस फी B. निगेटिव्ह पोटेन्शियल इक्वल टू 0 असतं. हे सगळं टोटल घेतलं तर नाउ वी कन्सिडर हिअर लाईक दिस, फी A मायनस फी B इक्वल टू
E2 मायनस E1 म्हणजे मी आता सांगितलेलं या दोन पॉईंटमधला जर पोटेन्शियल डिफरन्स घ्यायचा असेल तर या दोघांचा इफेक्टिव्ह असतो. हे दोघं सिरीजही नाहीत आणि पॅरललही नाहीत, अपोजिट आहेत एकमेकांना. दोघांच्या EMFची सबट्रॅक्शन होईल. यात लार्ज व्हॅल्यू E2 आहे, फॉर्म्युलावरून दिसतंय, याची व्हॅल्यू स्मॉल आहे, सो लार्ज मायनस स्मॉल इफेक्टिव्ह मिळेल. नाव वी कॅन यूज दी व्हॅल्यूज ऑफ दिस. सो Pha मायनस Pb कॅन बी ऑब्टेन्ड बाय युजिंग फॉर्म्युला. E2 means 9/2 b omega L square minus 1/2 b omega L square. So we can take common terms काय येतील बघा, अपॉन 2 ही कॉमन मिळेल आणि मग b omega L square अपॉन 2 in bracket 9 minus 1 it will be 8/2 b omega L square upon b omega L square upon 2 येईल. So okay, so this is the potential difference in between 2 points A and B. या दोन पॉईंटच्या मध्ये असलेलं हे पोटेन्शियल डिफरन्स आहे. लक्षात येते. आता हे खूप मोठे लार्ज व्हिडिओ तयार होत आहेत, जास्त न्यूमरिकल सॉल्व केली तर, त्यामुळे मी एक 5-6 क्वेश्चन प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सॉल्व करून देतोय. आणखी काही क्वेश्चन आपण आता थोडे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आणखी थोडे डिफिकल्ट लेवलला जाऊन सॉल्व करणार आहोत. म्हणजे तुम्हाला हळूहळू याची आयडिया येईल की मोशनल EMF वरती क्वेश्चन एक्झाममध्ये कसे विचारले जाऊ शकतात. ओके, थँक्यू.